वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची छान अशी खारी शंकरपाळी बनवून दाखवणार आहे। तर या वाटीने मी 4 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर इथे त्यामध्ये टाकण्यासाठी मी चवीपुरतं मीठ, जिरे आणि ओवा 1-1 चमचा घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथे बघा मी तूप हे गरम करून घेतलेलं आहे, त्यामुळे मी कडचीने इथे धरून दाखवते तुम्हाला। तर अर्धी वाटी एवढं तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर बघा आपण कृतीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी मीठ, ओवा आणि जिरे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर हे अर्धी वाटी जे गरम केलेलं तूप आहे ते इथे मी टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही मी इथे वनस्पती तूप टाकलेलं आहे, तुम्ही साजूक तूप टाकू शकता किंवा गरम अर्धी वाटी तेल देखील मोहन म्हणून यामध्ये टाकून घेऊ शकतात। तर तूप इथे गरम असल्यामुळे मी आधी हे चमच्याने सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहे। तर व्यवस्थित हे मोहन जे आहे ते सर्व पिठाला आपल्याला चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। तर तूप गरम असल्यामुळे मी आधी चमच्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर थोडंसं कोमटसर हे मिश्रण झाल्यानंतर मी हातानेच याचं व्यवस्थित मोहन सगळ्या बाजूंनी चोळून घेणार आहे पिठाला। तर व्यवस्थित सर्व बाजूंनी चोळलं की आपली शंकरपाळी सर्व बाजूंनी छान असे खुसखुशीत होतात आणि खायला देखील ते छान लागतात। त्यामुळे व्यवस्थित मोहन आधी आपण ह्या कोरड्या पिठांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर असा गोळा तयार झाला म्हणजे आपलं मोहन योग्य प्रमाणात पडलेलं आहे। जर तुमचा गोळा असा तयार नाही झाला तर 1-2 चमचे तुम्ही मोहन वाढवू शकतात। त्यानंतर इथे बघा मी नॉर्मल जे आपलं पाणी आहे त्या पाण्यामध्येच हे शंकरपाळ्याचं पीठ भिजवणार आहे। तर तुमची देखील दिवाळीची तयारी सुरू झाली आहे का, फराळाची तयारी सुरू झाली आहे का, हे मला कमेंट करून सांगा। आणि यावेळेस तुम्ही नवीन कोणता प्रकारचा असा फराळ बनवणार आहात का, किंवा शॉपिंग वगैरे तुमची कुठली झाली आहे का, हे देखील मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपला हा गोळा आपल्याला लगेच लाटायचा आहे। त्यामुळे इथे लगेच मी इथे कढईमध्ये तेल तापून घेणार आहे। तर तेल तापतंय तोपर्यंत मी इथे बघा त्यातलाच एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि आपला जो हा शंकरपाळ्याचा गोळा आहे पिठाचा तो व्यवस्थित छान भिजलेला आहे, त्याला कुठलाही पीठ वगैरे लावण्याची गरज नाहीये आणि पीठ न लावताच हे पीठ आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित अशी पातळ मी पोळी लाटून घेणार आहे। आणि जर तुम्हाला इथे गव्हाच्या पिठाचे करायचे नसतील तर याचप्रमाणे तुम्ही मैदा घेऊन सर्व जिन्नस यामध्ये टाकून करू शकता। तर एकदम पातळ अशी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। खारे जे शंकरपाळे आहेत ते जितके तुम्ही पातळ लाटताल तितके छान खुसखुशीत लागतात आणि जे गोडाचे शंकरपाळे आहेत ते जितके जाड ठेवताल तितके त्याचे छान अशा लेअर पडतात। त्यामुळे हे लक्षात ठेवा की पातळ पोळी करायची आहे आपल्याला एकदम। तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की तुमच्या घरातल्या मंडळींना किंवा व्यक्तींना ज्या प्रकारचा फराळ आवडतो तोच तुम्ही जास्त प्रमाणात बनवा आणि जो आवडत नाही तो अगदी कमी प्रमाणात बनवा। कारण की मग काय होतं, आपले हे जे फराळाचे पदार्थ आहेत हे नंतर उरतात आणि वाया जातात आणि मग अन्नाची नासाडी होते। त्यामुळे तुमची मेहनत देखील वाया जाते आणि हे जर केलेलं फराळाचं खराब झालं तर आपल्याला वाईट देखील वाटतं की इतकं आपण मेहनतीने केलं आणि ते खराब झालं। त्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींना जे आवडतं तेच फराळाचं तुम्ही करा, त्यामुळे तुमचं अन्न वाया जाणार नाही आणि अन्नाची नासाडी देखील होणार नाही। तर इथे बघा व्यवस्थित पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि तिचे छान असे शंकरपाळे मी या सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहे। तर छोट्या छोट्या आकाराचे करणार आहे, तुम्ही थोडे बोटाच्या आकारा एवढे लांबट देखील करू शकतात किंवा असे छोटे छोटे देखील शंकरपाळे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। तर इथे बघा व्यवस्थित आडव्या उभे काप देऊन मी इथे छान शंकरपाळे कट करून घेतलेले आहे। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने खारे शंकरपाळे करता का आणि तुम्हाला गव्हाच्या पिठाचे आवडतात जास्त की मैद्याचे, ते देखील मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत। तर मैद्याच्या ऐवजी गव्हाचे जास्त पौष्टिक राहतील म्हणून मी गव्हाचे केलेले आहेत आणि बऱ्याच जणांना मैदा पोटाला सोसवत नाही आजकाल। बऱ्याच लहान लेकरांना, वयस्कर लोकांना देखील मैदा पोटात गेल्याने पोटाचे इन्फेक्शन वगैरे होते। त्यामुळे गव्हाच्या पिठाचे जर तुम्ही केले तर ते अधिक पौष्टिक राहतील आणि तुमच्या घरातले लहान मोठ्या सगळ्यांना पचायला खायला देखील हे चांगले पडतील। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे करून बघा, खूप छान लागतात चवीला, एकदम मस्त खुसखुशीत असे तयार होतात। तर इथे बघा माझं तेल तापलेलं आहे आणि मी ते कापलेले सर्व शंकरपाळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तेल चांगल्या प्रकारे तापलं की आपोआप बघा हे शंकरपाळे एकमेकाला चिटकलेले जरी असतील तरी तेलात गेल्यानंतर असे मस्त मोकळे मोकळे होतात। तर तेलात टाकल्यानंतर आपण हाय फ्लेमवरच आधी हे पहिल्यांदा टाकून घेणार आहोत आणि नंतर आलटीपलटी केल्यानंतर हे मीडियम फ्लेमवर चांगले तळून घ्यायचे आहेत। आणि हे गव्हाच्या पिठाचेच केलेले असल्यामुळे थोडेसे लालसर होतात पण चवीला अगदी छान, अप्रतिम आणि उत्कृष्ट असे लागतात। तर तुम्ही नक्की हे शंकरपाळे माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा
आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा अशा रंगावरती आपले शंकरपाळे झाले की आपण इथे हे काढून घेणार आहोत। मस्त असे हे शंकरपाळे तयार होतात आणि प्रत्येकाला चांगले लागतील आणि खायला सोपे पडतील आणि पोटाला त्रासदायक देखील ठरणार नाहीत असे हे शंकरपाळे तयार होतात। तर बघा मस्त असे तयार झालेत आणि इथे मी तुम्हाला बघा असे कुस्करून दाखवते। असे पटकन कुस्करले जातात म्हणजे खुसखुशीत देखील झालेत। तर नक्की माझ्या पद्धतीने हे तुम्ही ट्राय करा आणि दिवाळीला अशा शंकरपाळ्यांचा आनंद घ्या। थँक्यू, धन्यवाद।